गुड इव्हनिंग. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि ब्लॉग याच्यासाठी काढलाय की मी तुम्हाला सांगायचं होतं नाही का की दरवर्षी मी घट बसवते बरं का. उपवास धरते 9 दिवसाचे घट बसवते आणि यावेळेस ना घट नाही बसवला कारण आमचे आजोबा वारलेत ना. आजोबा वारले तर दुःख आहे, तर आई म्हणली की घट नाही बसवायची. मग यावर्षी घट नाही बसवले आणि फक्त देवीसमोर दिवा लावते आणि उपवास धरते मनोभावे. तर काय वाटतं तुम्हाला, हे चुकीचं आहे का कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आमच्या ना दारातच म्हणजे एकदम दारामध्येच देवी बसलेली आहे. एकदम दारामध्ये देवी बसलेली आहे. आता तुम्हाला इथून दाखवता येणार नाही मला. हे बघा इथून आवाज येतोय, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. तर दिसला असेल तुम्हाला. तर इथं एकदम दारातच देवी बसलेली, त्याच्यामुळं मग मी पण काय घरात घट नाही बसवलं. म्हटलं सकाळ संध्याकाळ आरतीला तर आपण जातोच आहे, पाया पडतोच आहे, उपवास तर धरलेलाच आहे, जाऊ द्या म्हटलं. मग घरात नाही बसवला, फक्त दिवा लावते देवीसमोर. तर बघा घर मस्त नवरात्रीचं छान आवरलेलं आहे, कुठं राडा नाही काही नाही, एकदम मस्त आवरलेलं आहे. आणि धुणं काढलं, धुणं कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. म्हटलं आधी दिवाबत्ती करावा, अगरबत्ती लावली, दिवा लावला, लाईटा लावल्या सगळ्या. संध्याकाळ संध्याकाळच झाली होती. आता हे बघा मस्त वातावरण आहे आमचं इकडं. चला आता स्वयंपाक करावं लागेल लवकर. मला तर आहे उपवास बरं का, मला आहे उपवास. कोमलच्या पप्पांनाच करावं लागेल एखादी भाकरी आणि काहीतरी भाजी बिजी, कारण ते दिवसभर काम करून येतात ना, दमतात. मग त्यांना चुरून खायला पाहिजे पातळ भाजी. डब्याला सुकी भाजी देते, मग आता संध्याकाळी आल्यावर चुरून खायला पातळ भाजी पाहिजे. मग आता विचार करते पातळ भाजी काय करावं. चला मी विचार करते, तोपर्यंत बाय.